जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम फॉर्ममध्ये ABCID किंवा अपार ID कशा पद्धतीने अपडेट करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच हाऊ टू अपडेट ABCID इन एक्झाम फॉर्म याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना ॲक्युरेट ABCID भरलेला नव्हता किंवा नमूद केलेला नव्हता किंवा चुकीचा ID त्यांच्याकडून नमूद झालेला होता, तर त्यांनी आता कशा पद्धतीने परीक्षा फॉर्ममध्ये ABCID अपडेट करावा या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. तर नेमकी विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला हा ABCID अपडेट करता येईल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच आपण ABCID कशा पद्धतीने काढू शकता त्याबद्दलचा देखील व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला तर मग आता आपण स्टेप बाय स्टेप्स जाणून घेऊया की आपण परीक्षा फॉर्ममध्ये ABCID कशा पद्धतीने अपडेट करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ABCID अपडेट करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे डाव्या बाजूला तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, ही टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर या पद्धतीने समोर तुम्हाला एक्झाम ऑनलाईन म्हणून तुम्हाला डॅशबोर्ड दिसून येईल. थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म म्हणून इथे तुम्हाला टॅब दिसून येणार आहे. या एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे 1 ते 8 पद्धतीच्या तुम्हाला लिंक बघायला भेटतील. इथल्यापैकी कोणतीही एखादी लिंक तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. सो इथे यूज केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्म डेट्स तुम्हाला दिसून येणार आहे. यामध्ये थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे प्रोसीड टू लॉग इन ही टॅब तुम्हाला बघायला भेटेल. यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. इथे तुम्हाला 3 आडव्या रेषा दिसतील. यावर क्लिक करा किंवा डायरेक्ट तुम्ही खालती स्क्रोल केलं तरी चालेल. ओके, यामध्ये तुम्हाला स्टुडंटमध्ये 2 ऑप्शन्स दिसतील. एक आहे क्रिएट अकाउंट आणि दुसरा आहे लॉग इन. ऑलरेडी तुमच्याकडे लॉग इन केलेला असेल तर यामध्ये तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करू शकता. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट लॉग इन असा तुम्हाला टॅब दिसेल. इथे लॉग इन बाय, त्याच्यानंतर पासवर्ड, इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर आपण लॉग इन बाय बटनावर क्लिक करूया. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे ईमेल ID आणि दुसरा आहे मोबाईल नंबर. तर तुमच्याकडे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जो काही मेल ID किंवा मोबाईल नंबर वापरला होता तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे काय करायचं आहे, आपल्याला मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर एंटर मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. आणि हा जो काही कॅप्चा दिसतो तो इथे एंटर करून आपण लॉग इन बटनावर क्लिक करणार आहोत. आपण एवढी माहिती भरूया. त्यानंतर माहिती भरल्यानंतर आपण ज्यावेळेस लॉग इन करूया तर इथे तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. आता हा सदर विद्यार्थी जो काही आहे तर इथे त्याचा लर्निंग मोड आलेला आहे. कोर्स एनरोलमेंट तो फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्सला आहे. इथे त्याच्या कॉलेजची डिटेल आलेली आहे आणि पर्सनल इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर तो काय करेल, सगळ्यात अगोदर उजव्या बाजूला थोडंसं स्क्रोल करेल. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे त्याला डॅशबोर्ड हा एक कॉलम दिसेल. त्यानंतर ॲक्शनमध्ये इथे 4 नंबरला त्याला अपडेट ABCID हा टॅब त्याला दिसणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, ABCID अपडेट करायचं आहे. सो त्यावर काय करा, क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्लीज एंटर ABCID असा टॅब दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला ABCID एंटर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. जसं की या पद्धतीने एंटर 12 डिजिट ABCID किंवा अपार ID जो काही असणार आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. तो किती डिजिटचा असणार आहे, तर तो 12 डिजिटचा असणार आहे. हे डिजिट काळजीपूर्वक काय करा, एंटर करा. कारण या पुढची सगळी जी काही क्रेडिट्स असतील किंवा बाकीची जी काही अकॅडमिकच्या रिलेटेड तुमचा जो काही परफॉर्मन्स असणार आहे तो तुमच्या या ABCIDमध्ये स्टोअर केला जाणार आहे. ओके, सो इथे आपण 12 डिजिटचा ABCID एंटर केलेला आहे आणि सबमिट बटनावर आपण क्लिक करणार आहोत. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल की ABCID अपडेटेड सक्सेसफुली. सो इथे लास्टला तुम्हाला बॉटमला तुम्हाला ओके म्हणून टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा पुन्हा या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. आता तो तुमचा अपडेट झाला आहे का नाही हे कशा पद्धतीने चेक करणार, तर अपडेट ABCIDच्या इथे तुम्हाला खालती एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिसेल. त्यावरती तुम्ही क्लिक करा.
त्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा FNQ, यूजर मॅन्युअल, एक्झाम फॉर्म डेट दिसतील. थोडंसं खालती स्क्रोल करा, तिथे तुम्हाला प्रोसीड बटन दिसेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्मचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे जसं की तुम्ही कोणता परीक्षा फॉर्म भरला आहे त्याचा सिरियल नंबर, ॲप्लिकेशन ID, कोर्स नेम येईल, ॲप्लिकेशन स्टेटस येईल. थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन स्टेटस आलेला आहे, रिमूव्ह आलेला आहे आणि प्रिंट बटन आलेलं आहे. सो ह्या प्रिंट बटनाच्या इथे तुम्हाला प्रिंट म्हणून जिथं ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म काय होईल, डाउनलोड होईल. आणि या ठिकाणी बघा ABC ID म्हणून टॅब दिलेला आहे. इथे तुमचा 12 डिजिटचा ABC ID आला आहे का नाही आणि तो योग्य आहे का नाही त्याची खात्री तुम्ही करायला हवी. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा ABC ID काय करू शकता, अपडेट करू शकता. सो कृपया विद्यार्थी मित्रांनो, ॲक्युरेट ABC ID तुम्ही तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये अपडेट करा. आता हे कधीपर्यंत तुम्ही अपडेट करू शकता, तर तुम्ही बिफोर तुमचं हॉल तिकीट येण्यापूर्वी अपडेट करू शकता. ओके, कारण का एकदा का तुमचं हॉल तिकीट आलं तर तुमची जी काही डिटेल्स असतील ती विद्यापीठाच्या संबंधित सेक्शनकडे फॉरवर्ड केलेली जाते. पण तुम्ही जर का खूप उशिरा जर का ABC ID अपडेट केला तर त्याचा जो काही परिणाम आहे तो तुमच्या रिझल्टवर होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप काळजीपूर्वक महत्त्वाची अत्यंत संवेदनशील बाब आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ABC ID ॲक्युरेटली काय करा, नमूद करा. जर या अगोदर तुम्ही चुकीचा ID नमूद केलेला असेल किंवा ABC IDच्या जागी तुम्ही आधार कार्डचा नंबर अपडेट दिलेला असेल किंवा काही अदर फेक तुम्ही ID दिलेला असेल तर तो कृपया काय करा, आता अपडेट करून घ्या. नव्याने जो काही ID तुमचा ABC ID डिजिलॉकर थ्रू तुम्ही क्रिएट केलेला असेल तर तो तुम्ही निश्चित काय करा, तयार करा आणि या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीने अपडेट करा. आणि तुम्ही महाविद्यालयात परीक्षा विभागाकडे किंवा संबंधित विभागाकडे तुमचा ABC ID द्यायला विसरू नका. तर या पद्धतीने तुम्ही सर्व संबंधित विद्यार्थी मित्रांनी आपला ABC ID अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमच्या पुढच्या निकालामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ॲज पर NEPच्या सिलेबसनुसार तुमचे जे काही क्रेडिट्स आहे किंवा जे काही मार्क्स असणार आहे त्याला आपण क्रेडिटच म्हणतो. हे सर्व क्रेडिट तुमच्या ABC IDमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते डिजिलॉकर थ्रू तुम्ही ते चेकआउट करू शकता. अशाच पद्धतीने नवीन नवीन माहितीसह नवीन नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.